ध्वनी प्रदूषण वाढत चाललेले आहे. परंतु या प्रदूषणासोबत सर्वात घातक प्रदूषण म्हणजे प्लास्टिक प्रदूषण. ही प्लास्टिकची समस्या मात्र इतकी वाढत चाललेली आहे की तिचे विघटन तर होतच नाही. पण म्हणून आम्ही या प्रकल्पामध्ये 3 डस्टबिन तयार केले आहे. एकामध्ये प्लास्टिक, एकामध्ये ओला कचरा आणि एकामध्ये सुका कचरा. आपण ओला कचरा त्या कचरा अपार्टमेंट मधून जो ओला कचरा येतो ते लोक याच्यामध्ये टाकतात आणि तो कचरावाली गाडी ते घेऊन इथं आम्ही खतासाठी थोडी जागा केलेली आहे. ते ओला कचरा आम्ही याच्यात टाकतो म्हणून त्याच्यापासून खत निर्माण होतं. ते शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक असतं आणि त्याच्यापासून झाडं चांगलं फुलतात आणि उमलतात. आता पेपर याचा वापरातील पेपर आपण याच्यात टाकलो आणि ते कारखान्यामध्ये घेऊन गेले आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या गोष्टी जसं की वह्या, पेन्सिल, आम्ही अशी पेन्सिल पण एक तयार केलेली आहे. हे बघा, जशी पेपरची पेन्सिल, जे जे वेस्ट पेपर होते त्याच्यापासून आम्ही पेन्सिल तयार केलेली. मग नंतर आता प्लास्टिक आपण इकडे तिकडे फेकतो. मुख्य जनावर त्याला खातात व मरतात. आपण आपल्या पण रोजच्या वापरात आपण प्लास्टिक आपल्या जवळच ठेवतो. जसं की रोजच्या वापरात प्लास्टिक मुळे सूक्ष्म कण आपल्या शरीरात जातात व आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. म्हणून कचरा इकडे तिकडे न फेकता याला एका जागेत कचरा पेटीमध्ये टाकायला पाहिजे. याच्यामधून ते कचरा कारखान्यात नेऊन त्याच्यापासून फ्लावर पॉट वेगवेगळे आपण खेळणं पण बनवू शकतो. आणि जे याच्यामधून जो कचरा निर्माण होतो जसं की छोटे छोटे कण